हाय, मी अयामी आणि आज मी झाले एका डेंटिस्टची मम्मी. आय कॅन शो यू माय लिटल टायनी डेंटिस्ट. शिव, कम हिअर. Look at my tiny dentist. He has a stethoscope, apron, and the big teeth. Let's go for fancy dress competition. Hey doctor, चलो fast, late हो गया है. अर्धा व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल, माझ्या दिवसाची सुरुवात झाली शिवदादाच्या स्कूलपासून. आज शिवच्या स्कूलला प्रोफेशनल रॅम्प वॉक होता. त्यात माझ्या बेबीने पार्टिसिपेट केलं होतं. त्याला क्लासमध्ये सोडून मी ऑडियन्समध्ये जाऊन बसली. कारण शिवपेक्षा मीच जास्त नर्व्हस होते. पण त्याने परफॉर्मन्स केल्यानंतर मात्र एक समाधान मिळालं. यू कॅन सी द परफॉर्मन्स प्लीज. प्रोफेशनल फॅशन शो झाल्यानंतर त्यांनी सिग्नलबद्दल थोडं इम्पॉर्टन्स सांगितलं आणि मुलांना सिग्नल शिकवलं. त्यानंतर खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी मुलांसाठी ठेवलेल्या होत्या, जे की त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप इम्पॉर्टंट होतं. प्रत्येक क्लासरूममध्ये एक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होत्या. कोणाच्या मोटर, सेन्सरी, ऑर्गन्सबद्दल त्यांना डिफाईन करण्यासाठी होतं. तर काहींचं सेल्फ डिसिप्लिनबद्दलच्या ॲक्टिव्हिटीज होत्या. शिवानी प्रत्येकमध्ये पार्टिसिपेट केलं. त्याला मज्जा येत होती आणि मलाही बघून खूप छान वाटत होतं, की स्कूल जर असे वेगवेगळे कार्यक्रम करत असेल, मुलांना शिकण्याचाही अजून एक वेगळा उत्साह वाढतो. वेगवेगळ्या क्लासरूममध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ठेवल्या होत्या. शिवानी प्रत्येक ॲक्टिव्हिटी केली. त्यानंतर आम्ही पुढच्या क्लासरूमकडे वळलो, जिथे की लाईफ स्किल्स शिकवल्या गेल्या. म्हणजे जॅकेटची झिप लावणं, बेल्ट लावणं, शूजचे नॉट्स बांधणं, या छोट्या-छोट्या बेसिक्स गोष्टी शिकवल्या गेल्या. नंतर आम्ही पुढे स्टोरी टेलिंग सेक्शन एक्सप्लोअर केलं, जिथे की टीचर सिनेमॅटिकली, डायनॅमिकली पोरांना स्टोरीज शिकवत होत्या. मग पुढे आम्ही पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळालो, की जिथे आमचा लिटल डेंटिस्ट कार ड्रायव्हिंग करत होता. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी केल्यानंतर आमच्या डेंटिस्टला खूप भूक लागली होती. शेवटी त्याने आणलेला टिफिन फिनिश केला आणि म्हटलं, की "आता मला जरा वेळ गार्डनमध्ये खेळायचंय. खूप झाली माझी ड्युटी." आमच्या डेंटिस्टची एवढी ड्युटी झाल्यानंतर आमच्या डेंटिस्टने गार्डनमध्ये जरा रिलॅक्स केलं. दॅट्स फॉर द डे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.